सरकारमध्ये राहून लढायचं की बाहेर पडून लढायचं हे पक्षानं ठरवावं अशी गुगली छगन भुजबळ यांनी टाकली आहे. त्यामुळे सस्पेन्स वाढलाय. परिणामी अजित पवार गटाच्या भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. मराठा समाजाला आरक्षणाचा अध्यादेश दिल्यावर छगन भुजबळांनी त्यांचं आंदोलन अधिकच तीव्र केलंय. परिणामी छगन भुजबळ नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची शक्यता खासदार विनायक राऊतांनी वर्तवली. दुसरीकडे आमच्या आरक्षणात आता बलदंड लोक आलेले आहेत, ते आमचं आरक्षण घेऊन जातील, आमचं आरक्षण संपुष्टात आलंय असा संताप छगन भुजबळांनी व्यक्त केलाय. मात्र आरक्षणाच्या लढ्यात मी एकाकी नाही, तर देशातील आणि राज्यातील कोट्यवधी ओबीसी बांधव सोबत आहेत असं वक्तव्य भुजबळांनी केलंय. त्यामुळे विनायक राऊत यांच्या दाव्याला बळ मिळालंय. नक्कीच षडयंत्र असणार, कारण भुजबळ सुद्धा येत्या काही दिवसामध्ये अजित पवार गटातून दूर होणार आणि कदाचित स्वतःचा पक्ष सुद्धा स्थापन करतील. शिंदे गट किंवा अजित पवार गट हे एकत्र नाणं कदापि शक्य नाही आहे. काही दिवसामध्ये दोन्ही पक्षाचे छकले होतील आणि त्यांचं अस्तित्व संपेल. छगन भुजबळ यांनीही ओबीसींचं आरक्षण महत्त्वाचं असून त्यापुढे कोणतीही अभिलाषा नसल्याचं निक्षून सांगितलंय. त्यांना जाऊन सांगा यांना काढा म्हणून असा संतापही छगन भुजबळांनी व्यक्त केला. ठरवावं ना, माझ्या पार्टीने ठरवावं, माझ्या सरकार मुख्यमंत्र्यांनी ठरवावं. मला त्याची काही चिंता नाही. आणि मला हे ओबीसीच्या प्रश्नाचं जे आहे दुःख आणि संताप आहे, त्याच्या पुढे कुठल्याही पदाची अभिलाषा नाही. आणखीन काय सांगू? त्याला जाऊन सांगा तुम्ही यांना काढा म्हणून. सांगा. छगन भुजबळांनी ओबीसींच्या प्रश्नांवर नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. 1990 मध्ये मंडल आयोग लागू होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मंडल आयोगामुळे ओबीसींमधील जातींना प्रतिष्ठा मिळणार होती. मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाला प्राधान्य देत मंडल आयोगाला विरोध केला होता. जातीवरून आरक्षण देऊ नका अशी भूमिका बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती, तर भुजबळांनी जातीय आरक्षणाचं समर्थन केलं होतं. परिणामी 1991 मध्ये भुजबळांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. ओबीसींच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ पुन्हा पक्ष सोडणार का, यावर अजित पवार गटानं अशी प्रतिक्रिया दिली. मी अशा कुणाच्याही प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाही. मी आज आल्यानंतर आपल्या कोल्हापूरमध्ये जे काही करता येईल तो करण्याचा अतिशय मनापासून प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यातून कसं आपल्याला मदत करता येईल हे माझा प्रयत्न आहे. मला जे काही सांगायचं ते सांगितलेलं आहे. 1990च्या दशकात देशात कमंडल विरुद्ध मंडल अशी लढाई लढली गेली होती. मंडल आयोगामुळे ओबीसींना 27% आरक्षण मिळालं होतं. परिणामी गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाच्या राजकारणाला नेहमीच महत्त्व दिलंय. 1991 मध्ये शिवसेना सोडणारे छगन भुजबळ पुन्हा एकदा त्याच वळणावर आलेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.